नमस्कार, वेलकम टू प्राइड राइडर यूट्यूब चैनल. प्राइड राइडर यूट्यूब चैनल, प्राइड राइडर सर यूट्यूब चैनल associated by Pride Group of Educations, powered by Pride Group of Education. तर मित्रांनो, आजचा हा सगळ्यात मोठा टायटल, हाऊ टू क्रॅक MSCET 2026. नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आज सगळ्यात महत्त्वाचं टायटल, हाऊ टू क्रॅक MSCET 2026. जे विद्यार्थी 2025 ला जून 2025 ला 12वीला आहे आणि मार्च 2026 ची एक्झाम देणार आहे असल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना. CET ची एक्झाम कशा पद्धतीने क्रॅक करायची आणि याचा राईट प्लॅटफॉर्म मी तुमच्यासाठी बनवून देते. 8 महिन्याचा, 8 महिने आपल्या जवळ आहे बाळांनो. 8 महिन्यात काय राईट प्लॅन आणि कशा पद्धतीने करायचं आहे याच्यावर आपण आजचा 10 मिनिटं तुमच्यासाठी घेतोय. सगळ्या टॉप मोस्ट पॉइंट कडे लक्ष द्या. टॉप मोस्ट 10 पॉइंट कडे लक्ष द्या बाळांनो, काय करायचंय. आणि हे जर 10 पॉइंट जर तुम्ही ऐकताय तर ही एक्झाम तुम्ही क्रॅक करून 90% टू 99% स्कोर अचीव करू शकतात. आणि ते पण अवघ्या 8 महिन्यातच. 8च महिन्यात तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकतात. तर बाळांनो, मी सतीश शर्मा सर गेल्या 18 वर्षापासून टीचिंग करतोय आणि खूप सारे विद्यार्थ्यांना MSCET ची ही प्रिपरेशन आम्ही आतापर्यंत विद्यार्थ्यांना शिकवलेत आणि खूप सारे विद्यार्थ्यांनी 99, 98, 95% स्कोर अचीव केलेला आहे. त्याच्यातूनच तुम्हाला, त्या अनुभवातूनच तुम्हाला हे सांगतोय. आणि हे त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे की जो विद्यार्थी करेल आणि ती एक्झाम क्रॅक करू शकतो. असल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाऊ टू क्रॅक MSCET इन जस्ट 8 मंथ. PCB असो का PCM असो का नर्सिंग, तर महाराष्ट्रात सगळ्यात बेस्ट कॉलेजेस कशा पद्धतीने तुम्ही अचीव करू शकता आणि कशा पद्धतीने तुम्ही तयारी करू शकता आणि कशा पद्धतीने तुम्ही फाईट करू शकता बाळांनो, फक्त लक्ष द्या. MSCET तर राजा हो, तुमच्याजवळ आहे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, फक्त मार्च आणि एप्रिल बस. कारण की एप्रिलच्या मिड मध्ये किंवा मेच्या फर्स्ट वीक मध्ये ह्या एक्झाम चालू होतील. तर राजा हो, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, तर काहीच करायचं नाही बाळांनो. महिने तुमच्याजवळ आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. तर ह्या 8 महिन्यात कशा पद्धतीने CET क्रॅक करायची आहे याच्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सांगतोय बाळांनो. टोटल चॅप्टर आहे आपल्याला 60 चॅप्टर तुम्हाला PCB आणि PCM चे आहे. 50 ते 60 चॅप्टर, 50 ते 60 चॅप्टर, 50 ते 60 चॅप्टर तुमच्याजवळ आहे. प्रत्येक महिन्यात फिजिक्स असो, केमिस्ट्री, ज्या विद्यार्थ्यांचा PCB ग्रुप असेल किंवा PCM ग्रुप असेल, PCB किंवा PCM, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ असो का फिजिक्स केमिस्ट्री बायो असो, या 8 ही जी एक्झाम क्रॅक करायची आहे याच्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा. तुम्हाला फिजिक्सचे दर महिन्याला 8 महिने आहे, 16 चॅप्टर आहे. 16 चॅप्टरचा फुल अभ्यास कसा करायचा आहे, प्रत्येक महिन्यात तुम्ही फक्त 11वी आणि 12वी मिळून फिजिक्सचे सप्टेंबर महिन्यात फक्त 3 चॅप्टर करायचे बाळांनो. फक्त 3 चॅप्टरांचा अभ्यास तुम्हाला प्रत्येक महिन्यात करायचा आहे. फक्त 3 चॅप्टरांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे जस्ट 10 दिवसात एक चॅप्टर जरी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केला, खूप चांगल्या पद्धतीने लेक्चर केलेत आणि खूप चांगल्या पद्धतीने थेरी नोट्स वाचली, आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक MCQs तुम्ही फाईट करताय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाचताय, या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ घेऊन तुम्ही फक्त 3च चॅप्टरचा व्यवस्थित अभ्यास करा बाळांनो. अजून वेळ आहे, वेळ गेलेली नाही. आणि त्यासाठी फिजिक्सचे 3 आणि केमिस्ट्रीचे 3 चॅप्टरांचा अभ्यास करायचा. 3 चॅप्टरांचा अभ्यास करायचा. प्रत्येकी 10 दिवसात 3 चॅप्टर झाले पाहिजे बाळांनो. 10 दिवसात एक चॅप्टर झाला पाहिजे. एका महिन्यात फक्त 3 चॅप्टर झाले पाहिजे. त्याच्यानंतर बायोलॉजीचे सुद्धा 3 चॅप्टर झाले पाहिजे. 3 चॅप्टर. तर हा एक महत्वाचा पॉइंट मी तुम्हाला सांगितलेला आहे राजाओ.
मॅथचे सुद्धा 3 चॅप्टर तुमच्याकडून झाले पाहिजे. काही 3 चॅप्टर मॅथचे करताना काही चॅप्टर खूप मोठे तर 3 होणार नाही, 2ही होऊ शकतात, 1ही होऊ शकतो. परंतु ज्यावेळेस तुम्ही एक मोठा चॅप्टर बघणार तर 2 छोटे चॅप्टर बघा. ठीक आहे. तर असा ताळमेळ घेऊन तुम्ही 3 चॅप्टरांचा अभ्यास करू शकता. प्रत्येकी पॉइंट नंबर 1 आहे तर एक फक्त प्रत्येक महिन्यात 3 चॅप्टरांची स्टडी. म्हणजे पीसीबी करायचे तर 9 चॅप्टर झाले, पीसीएम करायचे तरी 9 चॅप्टर झाले. राजाओ 9 चॅप्टर. आणि आपण विचार करूया मार्च महिन्यात तुमचे 12वीचे पेपर आणि फेब्रुवारी महिन्यात आहेत. तर सपोज 15 फेब्रुवारी ते 15 मार्चच्या या कालावधीमध्ये तुमच्याकडून अभ्यास होणार नाही. जो अभ्यास होणार तो फक्त आणि फक्त बोर्डाचा अभ्यास होणार. तर राजाओ फक्त आपण इथं कमी करण्या 3च्या जागी 2ही होऊ शकता, 1ही होऊ शकतो. परंतु एखाद्या महिन्यात तुम्ही जास्तही करू शकता. जर तुमची दररोजची प्रॅक्टिस आहे, दररोजचा सराव आहे तर तुम्ही एक चॅप्टर ऍडव्हान्स करू शकता. ठीक आहे. हा अभ्यास करताना दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची, प्रत्येकी सपोज तुम्ही फिजिक्सचे 3 चॅप्टर निवडताय. पहिला चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक. ठीक आहे. त्याच्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मेकॅनिझम. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस. सपोज हे 3 चॅप्टर निवडले. ठीक आहे. ह्या 3 चॅप्टरचं सगळ्यात पहिले काय करणार, ह्या सगळ्यात पहिले तुम्ही 12th टेक्स्टबुक वाचायची. राजाओ टेक्स्टबुक वाचत नाही बरेचसे विद्यार्थी आणि नंतर एक्झाम क्रॅक करतात आणि बरेचसे विद्यार्थी फेल होतात. टेक्स्टबुक वाचा राजाओ. टेक्स्टबुक वाचल्यानंतर करायचं काय, टेक्स्टबुक नंतर तुम्हाला जिथेही तुम्ही कोचिंग केली असेल, क्लासेस केले असेल तर क्लासेसच्या नोट्स म्हणजे तुमची नोटबुक आणि तुमच्या टीचरने तुम्हाला जे शिकवलेलं आहे त्या गोष्टी वाचणं खूप अति आवश्यक आहे. पॉइंट नंबर 3 लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यात वन शॉट नोट्स वाचू शकता. त्याच्यानंतर कन्सेप्ट मॅप पण तुम्हाला वाचायचंय राजाओ. कन्सेप्ट मॅप. आणि तिसरी गोष्ट कमीत कमी एका चॅप्टरवर 50 MCQs आणि PYQ लास्ट 10 इयरचे तुम्ही साधारणतः 20 PYQ जरी बघताय राजाओ तरी खूप झालेत. आणि एवढंच मात्र करायचंय तुम्हाला. आणि याची रिव्हिजन वारंवार करत राहायची. जेवढी रिव्हिजन तुमची होणार तुम्ही एक्झाम क्रॅक करणार. लिहून घ्या बाळांनो, तुम्ही 99% स्कोर अचीव करू शकता. प्राईडच्या विद्यार्थ्यांनी केलेले त्याच अनुभवातून तुम्हाला सांगतोय आणि तुमचा स्कोर येणार. फक्त फरक होता की आम्ही आजपर्यंत फक्त आणि फक्त ऑफलाईन मोडवर ग्रामीण भागात शिकवत होतो. आता प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून हे टीचिंग करणार. आणि हे लक्षात ठेवा. आणि अतिशय आपल्या मातृभाषेत मराठी मीडियम मध्ये मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवतोय आणि बॅच सुद्धा ऑनलाईन चालू करतोय. ठीक आहे. तर तुम्ही फिजिक्सची चिंता सोडा, मॅथची चिंता सोडा. हे दोन्ही विषय अतिशय सोपे आणि सरळ भाषेत तुम्हाला मी एक्सप्लेनेशन करणार आहे. ही एक महत्वाची पॉइंट्स तुम्हाला सांगितलेले आहे, महत्वाचे कन्सेप्ट तुम्हाला सांगितलेले. तर राजाओ हे पॉइंट्स तुम्ही पाळले पाहिजे आणि वारंवार जर तुम्ही अभ्यास करताय तर ही एक्झाम क्रॅक करू शकता. ठीक आहे. तर राईट प्लान तुमच्याजवळ असला पाहिजे. राईट प्लान नंतर इम्प्लिमेंटेशन पाहिजे 3 चॅप्टरचं. नंतर त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन, त्याच्यानंतर वर्क पाहिजे, त्याच्यानंतर वर्क इन प्रोग्रेस पाहिजे. वर्क करत राहा. वर्क इन प्रोग्रेस पण करत राहा. वर्क केल्यानंतरच प्रोग्रेस होणार राजाओ. जर तुम्ही प्रोग्रेस करतच नाही याचा अर्थ तुम्ही वर्क करत नाही. वर्क करावं लागेल. वर्क केल्यानंतर ऑटोमॅटिकली प्रोग्रेसिव्ह होईल. ठीक आहे. 3 चॅप्टर. नंतर तुम्हाला सांगितलं टेक्स्टबुक वाचा, दुसरी गोष्ट नोटबुक वाचा, तिसरी गोष्ट क्वेश्चन आन्सर समरी. ठीक आहे. क्वेश्चन आन्सर समरी. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं मी MCQs आणि बोर्डाचे काही क्वेश्चन्स, बोर्ड पॅटर्नचे काही क्वेश्चन, कारण की बोर्डाची एक्झाम सुद्धा देणं आहे. जो विद्यार्थी बोर्डाची परफेक्ट तयारी करतो तोच विद्यार्थी सीईटी स्कोर करतो राजाओ. विसरून जा जे विद्यार्थी IIT ची तयारी करताय, नीटची तयारी करताय, असले विद्यार्थी 90% सीईटी सारख्या एक्झाम मध्ये फेल होतात. म्हणजे चांगला स्कोर त्यांना होत नाही. आणि जो प्रॉपर सीईटीचा अभ्यास करतो तो विद्यार्थी खरंच सक्सेसफुल होतो. ठीक आहे. तर बोर्डची चांगली तयारी करा. सीईटीची ऑटोमॅटिक तयारी होणार. आणि मॅक्झिमम क्वेश्चन आन्सर ऍज इट इज 100 क्वेश्चन पर्यंत जर तुम्ही जाताय 100 क्वेश्चन पर्यंत तर लिहून घ्या राजावर 100 क्वेश्चन चांगल्या पद्धतीने. थेरी प्लस न्यूमेरिकल प्लस एक्सप्रेशन प्लस फॉर्म्युला प्लस प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. बस एवढ्या गोष्टी करा राजाओ. तुमचा पर्सेंटाइल स्कोर 99च असणार. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. हे लेक्चर बघितलं हे तुमच्यासाठीच आणि तुमचा रिझल्ट यावा
हीच आमची इच्छा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवणार आहे, ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी कोणता स्ट्रॅटेजिक प्लॅन यूज करावा. धन्यवाद. थँक्यू.